कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महापालिकेच्या बस थांब्यांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे। बस थांब्यांचे फलक गायब, तर दुसरीकडे अतिक्रमण आणि जाहिरातींचा विळखा यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। विशेषतः बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना शहरातील विविध भागात जाण्यासाठी बस नेमकी कुठून मिळणार हेच समजत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर शहराच्या विविध भागात जाण्यासाठी महानगरपालिकेच्या परिवहन विभागाची बसची सुविधा उपलब्ध आहे। मात्र या बससाठी असलेल्या बस थांब्यांची अवस्था पाहता प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। बस थांब्यांवर आवश्यक असलेला फलकच गायब असल्यानं बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना नेमका बस थांबा कोणता याची माहितीच मिळत नाही। त्यातच बस थांब्याच्या परिसरात अतिक्रमण आणि जाहिरातींचा विळखा असल्यानं बसची वाट पाहण्यासाठी प्रवाशांना योग्य जागाही शोधावी लागतीये। विशेष म्हणजे याच बस थांब्यांच्या नजीक मध्यवर्ती बसस्थानकात प्रवेशद्वार आहे। मात्र या प्रवेशद्वाराच्या अर्ध्या भागात पानपट्टीची टपरी आणि खाऊच्या हातगाड्या लागल्यानं प्रवेशद्वाराचा मोठा भाग अडवला गेलाय। त्यामुळे प्रवाशांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागतोय। मध्यवर्ती बसस्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी अतिक्रमणाला थारा नसावा अशी अपेक्षा असताना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचं याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसतंय। एकीकडे परिवहन विभागाकडून विविध घोषणा केल्या जात आहेत, मात्र प्रत्यक्षात शहरातील बस थांब्यांची दुरावस्था कायम आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील बस थांब्यांची पाहणी करून प्रवाशांच्या अडचणी जाणून घ्याव्यात अशी मागणी होतीये। बस थांब्यांवर स्पष्ट फलक, स्वच्छता, सुरक्षित जागा आणि प्रवाशांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। केवळ पदाधिकारी बदलून प्रश्न सुटणार नाही, तर कोल्हापूरच्या परिवहन व्यवस्थेत मूलभूत आणि ठोस बदल करण्याची गरज आहे।